तर भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरात या मांत्रिकाला काल पोलिसांनी अटक केली आणि या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवरती बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या भोंदूबाबाच्या अटकेनंतर त्याचे अनेक कारनामे हळूहळू उजेडात येऊ लागलेत। त्यातच त्याच्या अटकेचा थरार आणि पोलिसांनी बाळगलेली गुप्तता हा सुद्धा चर्चेचा एक विषय ठरलाय। कशी झाली या भोंदूबाबाला अटक आपण पाहूया। सरकारवाडा पोलिसांमध्ये एका महिलेकडनं खरातच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला। मग नाशिक पोलिसांच्या क्राइम ब्रांचनं खरातचं घर गाठलं। खरात पळून जाईल या शक्यतेमुळे पोलिसांनी काहीसा बनाव सुद्धा रचला। खरातच्या घराच्या परिसरामध्ये चोर शिरल्याचं कारण पोलिसांनी पुढे केलं आणि एक पथक अशोक खरातच्या घरात गेलं तर दुसऱ्या पथकानं घराबाहेर पहारा दिला। खरात घरात आहे असं समजल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं।